शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित संपूर्ण जिल्ह्यात 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनी शहीदांना अभिवादन अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवत ठेवण्याचा बाधित शेतकऱ्यांचा कौलापूर येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। शेतकरी कामगार पक्षाच्या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेले वर्षभर झालं संघर्ष सुरू आहे। अनेक आंदोलने मोर्चे काढून शासन दरबारी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे। शासन शेतकऱ्यांची थट्टा करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग करणारच म्हणून चंग बांधलाय। त्यामुळे आता जे काही आंदोलन करायचं ते वावरातच करायचं असा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय। रविवारी शासन विरोधी जोरदार घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा लढण्याची ऊर्जा देते। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत भगवा झेंडा वावरातच फडकत राहणार। जबरदस्तीने संयुक्त मोजणी करण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा रोषाला शासनाला सामोरं जावं लागेल। शक्तीपीठ महामार्ग बाधित सर्वच जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील 19 गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या वावरात भगवा झेंडा रोवून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी केले। यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, उपाध्यक्ष राहुल जमदाळे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली वर्षभर झालं या शक्तीपीठ मध्ये बाधित होणारे सर्व शेतकरी लढतायत। अनेक आंदोलने अनेक मोर्चा करून शासनाला सांगतायत, शासनाला हरकती दिलेल्या आहेत, अनेक निवेदन दिलेले आहेत आणि त्याद्वारे सर्व बाधित शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही आमच्यावर लादू नका। या शक्तीपीठ महामार्गाची कसल्याही पद्धतीची कुणीही मागणी केलेली नाही। ज्या देवस्थानाला जाण्यासाठी आपण शक्तीपीठ महामार्ग करत आहात त्या सर्व देवस्थानासाठी जाण्यासाठी आता चांगल्या पद्धतीचे सगळीकडे हायवे आहेत। मग हा महामार्ग तुम्ही कोणासाठी करताय? बरं, कुणासाठी करायचं ते तुमच्या लेवलला करा, पण आमच्या जमिनी उद्ध्वस्त करून, आमच्या ह्या सगळ्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून तुम्ही आम्हाला मातीत घालून कोणाचा विकास करताय? हा सवाल प्रत्येक बाधित शेतकरी गेली वर्षभर झालं अगदी डोळ्यात पाणी आणून टाहो फोडून विचारतोय, तरी सुद्धा सरकार ह्या बाधित शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। कारण निवडणुकीमध्ये यांनी जो फंड उचललाय ह्या कंत्राटदाराकडून फंड उचललेला आहे आणि कंत्राटदाराकडून फंड उचलून त्यामध्ये हे सगळे त्यांनी काही निवडणुका लढवलेल्या त्याच त्यांना ती काही परतफेड त्यांना करायची आहे की काय, अशा पद्धतीचा संशय या सगळ्यांच्या बाधित शेतकऱ्यांना येतोय। आम्ही दांडके हातामध्ये घेऊन वावरामध्ये उभे आहोत। आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही संयुक्त मोर्चे करायला जे काही आदेश काढलेले आहेत ते तातडीने रद्द करावेत आणि शक्तीपीठ महामार्ग करण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो रद्द करावा। गेली वर्षभर झाला जो आम्ही संघर्ष करतोय तो सामोपचाराने तुमच्याबरोबर चर्चेच्या ह्या अनुषंगाने करतोय, पण येणाऱ्या काळामध्ये जो काही संघर्ष असेल तो चर्चेचा नसेल तर तो दांडके हातामध्ये घेऊन संघर्ष असेल, तो तुम्हाला इथून परतून लावण्याचा संघर्ष असेल। आणि म्हणून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी 23 मार्च शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीदीने आम्ही वावरामध्ये शहीद भगतसिंगांना आम्ही इथं अभिवादन करतोय आणि छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा आम्ही ह्या बाधित क्षेत्रामध्ये रोवतोय आणि शासनाला सांगतोय हिम्मत असेल तर आमच्या ह्या छत्रपतींच्या झेंड्याला हात लावा, हा झेंडा काढून टाका, मग महामार्ग करा। आमचा ज्या झेंड्याला हात लावायला याल तर त्या झेंडा रोवलेल्या त्याच ठिकाणाला तुम्हाला सगळ्या मातीत गाडल्याशिवाय हा बाधित शेतकरी गप्प बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला आव्हान करतोय की 23 मार्चला तुम्ही 23 मार्चला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा। 20 मार्च पूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तशा पद्धतीचं परिपत्रक शासनाने काढावं। असं जर शासन करणार नसेल तर मात्र 23 मार्चला शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून राज्यव्यापी अति तीव्र पद्धतीचं आम्ही आंदोलन करतोय आणि शासनाचं जे काय धोरण आहे सक्तीनं जमिनी लाटण्याचं हे सगळं धोरणाचं प्रतिकात्मक आम्ही पुतळा करतोय आणि शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेवांना जसं फासावर या जुलमी सरकारनं चढवलं तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना चढवू पाहणाऱ्या या सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आम्ही वावरामध्ये लटकवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतोय आणि शासनाला आव्हान करतोय तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, नाहीतर संयुक्त मोर्चे करायला याल तर याद राखा अशा पद्धतीचं सक्तीचं जर हे करायला जाल तर मात्र सक्तीनं तुम्हाला आम्ही मातीमध्ये काढल्याशिवाय गप्प बसणार अशा पद्धतीची भूमिका आम्ही शासनाला देतोय।